सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। जे गुज, जे रहस्य प्रभूने राखून ठेवलेला जो साठा आहे, तो साठा जर आमच्या नजरेला आला नाही, या पृथ्वी तलावरती ज्या संपत्ती संबंधाने मी पाहत आहोत की ज्या आत्मिक आंधळेपण येतं, त्या देवानं आत्मिक जीवन बळकट होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, जसं आम्ही पृथ्वी तलावरती आमची संपत्ती साठवतो, पृथ्वी तलावर आम्हाला असं वाटतं की आम्ही समृद्ध व्हावं, तसं आध्यात्मिक लोक नेहमी आत्मिक दृष्टिकोनातून संपन्न असावेत या प्रकारची ते काळजी घेत आहेत। ज्या प्रकारचं परिश्रम पृथ्वीवर धन साठवण्यासाठी आम्ही करतो, त्याच पद्धतीनं आत्म्यामध्ये बलवान होण्यासाठी, आत्म्यामध्ये आम्ही धनवान होण्यासाठी आमच्या नजरेमध्ये तो व्यवहार किंवा तो व्यवसाय किंवा योग्य प्रकारची ती आमची बुद्धी त्या बाबतीत चाललं पाहिजे। आमच्या आत्म्याला ती प्रेरणा मिळाली पाहिजे की माझी संपत्ती कशी वाढावी। आणि ज्ञान जगातल्या लोकांना कधीच मिळणार नाही। दैहिक लोक दैहिक गोष्टी करणार आहेत, पण आत्मिक लोक जे आहेत ते नेहमी आत्म्यामध्ये बलसंपन्न होण्याचा प्रयत्न करतात। म्हणून पौल पण म्हणतो आत्म्यामध्ये बलसंपन्न व्हा, आत्म्यामध्ये बलवान व्हा। परंतु इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचं धार्मिकता हा त्यांचा अहंकार बनला आणि येशूला ते ओळखू शकले नाही आणि त्यामुळे येशू दाखल्याच्या रूपानं त्या लोकांबरोबर बोलू लागला। तो दाखल्याच्या रूपानं बोलायला लागला। मग येशूचे शिष्य पण विचारायला लागले की तुम्ही आमच्याशी दाखल्याने का बोलता? तो म्हणतो या इस्रायल लोकांपासून ते ज्ञान लपलेलं असावं। जर हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं नाही, हे रहस्य जर आम्हाला उलगडलं नाही, तर मग आमच्या जीवनाची शोकांतिका आहे। आमचं जीवन अतिशय अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जाणार आहे, आम्ही दरिद्री किंवा आम्ही पूर्णपणे लाचार बनणार आत्मिक जीवनामध्ये। आणि म्हणून आम्ही पाहिलं की जी संपत्ती, त्या संपत्तीमध्ये देवाचं ज्ञान किंवा बुद्धीची संपत्ती, देवाचं ज्ञान मिळवणं म्हणजे ख्रिस्ताचा स्वभाव माहिती करून घेणं। अनेक लोकांना ख्रिस्ताच्या एका स्वभावाची ओळख पटलेली, आरोग्य देणारा देव आणि स्वर्गाचं राज्य देणारा देव। त्याच्या पलीकडचा ख्रिस्त लोकांना नको आहे। लोकांना फक्त एक चावी पाहिजे की ज्याच्यानं प्रश्न सुटले जातील। परंतु बायबल सांगतं येशू ख्रिस्त लोकांना बरं करत आणि शिक्षण देत फिरला। तो लोकांना बरं होणं ही आमची गरज आहे। परंतु बरं होत असताना जसं प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टीचं शिक्षण देतो, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणं बरं।
म्हणजे शारीरिक आरोग्य तर आम्हाला आवश्यक आहे, पण शारीरिक आरोग्य तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही मोठ्या कन्व्हेन्शन मध्ये, कोणत्याही मोठ्या मीटिंग मध्ये जर आम्हाला आरोग्य मिळालं, त्या आरोग्यात ते आरोग्य तुम्हाला मिळाल्यानंतर ते आरोग्य तुम्हाला स्वर्गाचं स्थान देऊ शकत नाही. कोणत्या सेवकानं तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि कशा पद्धतीने तुम्हाला आरोग्य मिळालं ही तुमची साक्ष लोकांना स्वर्गाकडे घेऊन जाईल, पण तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि ते शिक्षण आम्हाला आवश्यक आहे. आणि हे शिक्षण घेत असताना बायबल सांगतं की देवाचं ज्ञान म्हणजे ख्रिस्ताचा स्वभाव आम्हाला समजायला पाहिजे. काय पवित्र शास्त्र कशात काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे? नुसती अभिवचन तर देवानं जे त्याचे लोक आहेत त्याच्या संबंधानं म्हटलं, त्याच्या लोकांना जे लागतं ते झोपेत पुरवतो. समस्या ती नाही की तुम्हाला मिळतं का नाही, समस्या ही आहे ते अभिवचन प्रभूनं तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या अभिवचनाचं शिक्षण घेऊन तुम्ही देवाचे स्वभाव तुमच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आणता, तुम्ही कसं परिपूर्ण होतात, तुम्ही कसं आत्मिक जीवनामध्ये बलसंपन्न होतात. आणि आत्मिक जीवनामध्ये बलसंपन्न होण्यासाठी ख्रिस्ताचं ज्ञान, त्याच्या स्वभावाचं ज्ञान होणं, आणि जर ते ज्ञान आम्हाला झालं नाही तर आमच्यामध्ये आत्मिक आंधळेपणा आहे. आणि ज्याच्या संबंधाने आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या. आता सातवी जी संपत्ती आहे, ज्याच्यासाठी ज्याचे डोळे उघडले जातात, आत्मिक अंधत्व निघून गेल्यानंतर जी सातवी संपत्ती आणि सापडली जी मिळते ती सगळ्यात लोकांना जगामध्ये मिळालेली नाही. लक्षात ठेवा, आज मी जो मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे ना, ती सातवी संपत्ती लोक त्याची अभिलाषा धरत नाही किंवा त्या संपत्तीला संपत्ती मानत नाही. उलट त्यांना असं वाटतं या प्रकारची संपत्ती म्हणजे आमची हानी आहे, ही संपत्ती आमचा नाश करते, ही संपत्ती आम्हाला नको आहे. आम्हाला बाकीच्या ख्रिस्ताच्या स्वभावाची संपत्ती, देवाच्या वचनाची संपत्ती मिळाली तरी चालेल, पण सातवी संपत्ती जी इब्री लोकांचं पत्र आणि त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 26 वचन वाचा. इब्री लोकांचं पत्र त्याचा 11वा अध्याय 26 वचन. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणं ही मिस्र देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे. अधिक मोठी संपत्ती. कोणती संपत्ती? ख्रिस्तासाठी निंदा सोसणं. आणि बायबल सांगतो तो त्या ठिकाणामध्ये पौल त्या मोशे संबंधानं लिहिते, इब्री लोकांच्या पत्राला लिहिताना, आणि तो म्हणतो की मिस्रामध्ये मोशे राहत असताना त्यानं फारोची संपत्ती तुच्छ मानली, पण देवाच्या लोकांबरोबर विटंबना सोसणं त्यानं पत्करलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती का त्या दिवसामध्ये जे मिस्री लोकांचं, आता तुम्हाला ही संपत्तीची किंमत कळणार नाही. तुम्ही म्हणाल संपत्ती म्हणजे काय? आम्ही आमच्या संपत्तीकडे पाहतो, माझ्या घरामध्ये किती बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे किती सोनं आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी, आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटतं काही विशेष नाही. पण तो मोशे त्या ठिकाणामध्ये पौल त्या मोशेच्या जीवनाचं विश्लेषण करत असताना इतकं स्पष्टपणे तो सांगतो की मिस्रातली संपत्ती. आणि तुम्हाला माहिती का, त्या काळामध्ये मिस्राचं राज्य सर्व जगावर होतं आणि जगाच्या प्रत्येक ठिकाणामध्ये या मिस्रामध्ये सर्व जागेवरती त्यांची संपत्ती होती. असा एक देश, एक गाव नव्हतं की ज्या ठिकाणामध्ये मिस्राची संपत्ती नव्हती. प्रत्येक गावामध्ये संपत्ती, प्रत्येक ठिकाणामध्ये संपत्ती. तो आमच्या संपत्तीविषयी बोलत नाही की आमच्या परिवाराप्रती, आमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधानं, आणि तो विचार तो करत नाहीये. तो एका मोठ्या परिवाराच्या संपत्तीविषयी बोलत नाही. कदाचित तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्हाला असं वाटेल अंबानी, टाटा, बिर्ला आणि बिल गेट्स यांच्या संपत्ती. देवाच्या लोकांनो, अशा प्रकारची या जे जगातले प्रतिष्ठित मानांकित लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, अशा सगळ्या संपत्तीला एकवट करून तो म्हणतो एवढी सगळी संपत्ती असताना ही जगभरातली संपत्ती, ज्या संपत्तीचं वारस मिस्र होतं, या मिस्रामध्ये असणारी संपत्ती एका बाजूला तो ठेवतो आणि तो म्हणतो या संपत्तीच्या आणि संपत्तीचा विचार केला आणि ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणं याचा विचार मी केला तर मला कळतं ख्रिस्तासाठी विटंबना सोसणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्या वाटेला या प्रकारचा भाग घेत असेल, तुमची विटंबना होत असेल, तुमचा अपमान होत असेल, तुमची निंदा होत असेल आणि तुमच्याविषयी लोक लबाडीने वाईट बोलत असतील, ही तुमची संपत्ती आहे. आणि या संपत्तीला कधी तुच्छ मानू नका. आणि त्या संपत्तीचे वारस जर तुम्ही होतात, म्हणून पौल म्हणतो संकट, बंधन, छळ, अपमान, निंदा या सगळ्या गोष्टी माझ्या वाट पाहते. आणि पौलानं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आत्मिक जीवनात तो बनला का? कारण या संपत्तीचा वारस तुम्ही बनलेला. आता प्रश्न, तुम्ही किती वारस हक्काने ती संपत्ती मिळवली, किती अपमान सहन केला? हालेलुया. मला वाटतं अपमान झाल्या लोक पहिले चर्चही बंद करतात, प्रार्थनाही बंद करतात, सेवाही बंद करतात.
जे लोक अपमानानंतर काम थांबवतात ते जगात सगळ्यात गरीब आणि दरिद्री लोक आहेत. जे लोक अपमानानंतर विटंबना सोसल्यानंतर प्रभूचं काम थांबवतात ते जगामध्ये आत्मिक जीवनामध्ये सगळ्यात दरिद्री लोक आहेत. आणि जे लोक जास्त त्यांचा अपमान होतो ना ते अधिक मोठ्या प्रमाणात सेवा करतात ते सगळ्यात धनवान लोक आहेत. सगळ्यात धनवान लोक आहेत. म्हणून इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये त्यानं सांगितलं, आता या संपत्तीमध्ये जर तुम्ही बघितलं या मिस्रामध्ये एवढी संपत्ती एवढं सोनं होतं ना, जर आजही तुम्ही म्युझियम मध्ये गेला तर त्यांच्याकडे सोन्याची बंदूक सोन्याची काठी सगळीकडे सोनच आहे. मिस्रामध्ये जी संपत्ती होती ना त्या फारोच्या छडीला त्याला पण सोनं असायचं. जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे सोनं. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणामध्ये एवढं सोनं तिथं होतं म्हणून दर्शन मंडपातल्या वस्तूंच्या बाबतीमध्ये सोनं जास्त वापरलं गेलं, कारण तेवढं सोनं होतं. एवढं सोनं, जगातलं सगळं सोनं, आज जर तुम्ही जगामध्ये जेवढं सोनं पाहिलं ना या सगळ्या सोन्याचा मालक हा मिस्र होता. परंतु बायबल सांगतं त्यानं ख्रिस्तासाठी अपमान सोसणं याच्यापेक्षा मोठी संपत्ती मानली नाही. आमची सगळ्यात मोठी संपत्ती कोणती आहे? ख्रिस्तासाठी अपमान सहन करणं. जर तुम्ही अपमानित होतात ना तुम्ही समजायचं स्वर्गात माझी जमेची बाजू वाढत आहे. आणि ज्याच्या वाटेला अपमान येतच नाही ना त्याने समजायचं अरे बापरे अजून खातं खुललं नाही, अजून बँक अकाउंट पण उघडलं नाही, संपत्ती वाढणार कशी? प्रभूचं काम करताना ख्रिस्तासाठी विटंबना सोसावी लागणार आहे, ख्रिस्तासाठी अपमानित व्हावं लागणार आहे. आणि ही संपत्ती कशी मिळेल? वाचूया लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 22 आणि 23 वचन. फार सुंदर लिहिले लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 22 आणि 23 वचन. कशा पद्धतीने संपत्ती मिळणार आहे? मनुष्याच्या पुत्रामुळं लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, आनंदीतून उड्या मारा. कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्या दिवशी तुम्ही आनंदानं उड्या मारा कारण तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली आहे. आमेन. केव्हा? हे अंक लॉटरीचे एक अंक जुळला पाहिजे नाही का? लॉटरी लागल्यावर एक अंक असतो आणि मग पहिला अंक मिळाला तर म्हणजे 10 रुपये, दुसरा अंक मिळाला की त्या 100 रुपये, तिसरा अंक लागला की 1000 रुपये, चौथा अंक लागला तर मग 1,00,000 रुपये, असं करत करत अंक. तसे किती अंक आहेत पहा तिथे. वाचा बरं पहिले. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. पहिलाच अंक तुमचा द्वेष. जे देवाचे लोक आहेत त्यांच्या वाटेला द्वेष आलेलाच आहे. आमेन म्हणाल का? आमेन. काढून बघा पवित्र शास्त्र. सख्खी भावंड त्या योसेफाचा द्वेष करतात कारण तो देवाचा मनुष्य आहे. दाविदाची भावंड त्याचा द्वेष करतात कारण देवानं त्याला निवडलेला आहे. दानियल ज्या भागामध्ये राहिला त्या ठिकाणातले लोक ते सर्व लोक त्याला आणि पकडण्यासाठी, त्याला कोंडीत पकडण्यासाठी, त्याला शब्दामध्ये पकडण्यासाठी, त्याला चुकांमध्ये पकडण्यासाठी टपलेले होते कारण त्याच्यातला दोष ते शोधत होते. आणि द्वेष पण असा तसा नाही. आम्ही पाहतो योसेफाच्या विषयी त्याच्या भावांच्या मनामध्ये एवढा द्वेष होता की बायबल सांगतं की त्यांनी त्याला मारण्याचा विचार केला. कान देऊ नाही का? द्वेष कशा प्रकारचा? कदाचित लोक तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील, लोक तुमच्याविषयी अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतील, तुम्ही त्यांच्या डोक्यात एवढं बसलेलं असाल की ते तुमच्या मरणाची वाट पाहतील. त्याला द्वेष म्हटलेला आहे. द्वेष म्हणजे नुसतं शब्दानं तुम्हाला बोललं नाहीये. शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांचा प्रचंड प्रमाणात द्वेष झालेला आहे आणि असेच लोक देवाने उचलून धरलेले आहेत, या लोकांना द्वेषाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि हा द्वेष तुम्हाला इकडे तिकडे कुठे सापडणार नाही. कदाचित तो तुम्हाला मंडळीत सापडेल, कदाचित तुम्हाला परिवारामध्ये सापडेल, कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी सापडेल, कदाचित तुम्हाला अवतीभोवती जिथं तुम्ही वावरता ना तिथं तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही चांगले, माझा लोक द्वेष का करतात? देवाच्या वचनामुळे तुमचा द्वेष करतात. तुम्ही वाईट आहेत म्हणून तुमचा द्वेष केला जात नाही. देवाला वाटतं तुमची संपत्ती, तो आकडा, तो नंबर आणि जितकी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा व्हावी. आणि तिथं असं म्हटलं की लोक त्या ठिकाणामध्ये माझ्यामुळे लोक तुम्हाला तुच्छ मानतील. लोकांनी तुम्हाला तुच्छ मानलं तर समजायचंय आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेले आहेत. हालेलुया.
जरा जोरात म्हणाल का? हालेलुया. आणि सगळे जर तुमचं कौतुक करत आहे म्हणायचं तर तुम्ही भिकारी. सगळे तुम्हाला म्हणतात खूप चांगले पास्टर, तुम्ही चांगले. कधी कुठं तरी मी चुकलो का? तडजोड केली का? वचनात तर असं लिहिले लोक तुमचा द्वेष करायला पाहिजे, मग माझा द्वेष का होत नाही? मी कुठंतरी कॉम्प्रोमाइज केलेले. कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू नका आणि लोकांनी तुमचा द्वेष केला याच्याबद्दल वाईट पण वाटून घेऊ नका, कारण ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे. फारोच्या घरामध्ये राहत होता तर या मोशेला फारो, आणि मला वाटतं जन्मला त्या दिवशी ज्या त्या फारोच्या मुलीनं त्याला घरामध्ये आणलं आणि घरात आणल्याबरोबर या मोशेचं किती कोड कौतुक झालं असेल, किती त्याची वाहवा झाली असेल. मोशे वाढत असताना त्याला चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेमध्ये शिक्षण दिलं, पण ज्याच मोशे प्रौढ झाला त्याला कळालं मी इब्री आहे, मी मिस्रातला मिस्त्री नाहीये, मी इब्री आहे. आणि त्याच क्षणाला त्यांनी फारोचं घर सोडलं. आता फारोचं घर सोडल्याबरोबर मोशेला कळलं आता फारो मला सोडणार नाही. त्याला माहितीये ज्या दिवशी मी इब्री बनेल ना त्या दिवशी मी द्वेषाला पात्र बनणार. ज्या दिवशी तुम्ही धार्मिक बनाल, ज्या दिवशी तुम्ही येशूच्या नावाने जीवन जगाल, तो त्या दिवसापासून तुमचा द्वेष होणार आहे. आणि जेवढे म्हणून संतगण पृथ्वी तलावरती होऊन गेले, या सगळ्या संतांना द्वेषाला तोंड द्यावं लागलेले, आणि म्हणून ही संपत्ती समजून तिला स्वीकारा. आज रात्री मी तुम्हाला ठरवलं या तुम्हाला 1 कोटी रुपये मला द्यायचे, रांग लागल. माझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत आणि मला 1 कोटी रुपये प्रत्येकाला द्यायचे, आणि नुसतं अनाउन्स केल्या बरोबर रांग लागेल. आणि तुम्हाला सांगू द्या, आज रात्री प्रभू तुम्हाला द्वेषाच्या रूपाने प्रचंड संपत्ती देत आहे. ही घेण्यासाठी कधी माघार घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. द्वेष झाला मला तरी माझा द्वेष केला, मत्सर केला, तो माझ्याविषयी चांगला विचार करत नाही, ही भावना मनातून काढून टाका. ही संपत्ती आहे तुमच्यासाठी, ही तुमच्यासाठी संपत्ती आहे. आणि अनेक लोकांच्या नजरेमध्ये ती संपत्ती नाही, म्हणून कित्येक लोकांनी देवाचा मार्ग पण सोडला, धार्मिकता सोडली, कारण त्यांना त्यातला लाभ दिसत नाही. आणि म्हणून ती तसं म्हटलं, ख्रिस्तासाठी विटंबना सोसणं. वाचा बरं ते वचन काय म्हटलं त्यांनी? मनुष्याच्या पुत्रामुळे नाही, इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय. हा, विटंबना सोसणं मिस्र देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे. विटंबना सोसणं ही संपत्ती आहे. लोकांनी द्वेष करणं ही संपत्ती आहे. म्हणून ज्याला ही संपत्ती मिळाली, लोक तुम्हाला तुच्छ मानतील. दुसरी गोष्ट, लोक तुम्हाला नाकारतील, तुम्हाला ओलांडून पुढे जातील. तुमच्याशी त्यांचे स्नेह संबंध चांगले असणार नाहीत, तुमच्या बरोबर त्यांचे संबंध मजबूत असणार नाही. तुमचं अस्तित्व कदाचित त्यांना आणि पटणारं अस्तित्व नसणार आहे. आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असण्याची शक्यता आहे. परंतु बायबल सांगतं, लोकांनी तुम्हाला नाकारलं तर ही तुमची संपत्ती आहे. लोक तुम्हाला रिजेक्ट करतात ना, तर तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. आज ज्या स्थितीमध्ये आपलं चर्च आहे, तुम्हाला काय वाटतं का? सुरुवातीला आल्यावर मी असाच होतो का? मला चांगलं आठवतं, मला एका घरात हाताला धरून बाहेर काढलं होतं आणि ते म्हटले की इथं यायचं नाही, हे सगळे आमचे लोक आहेत. आणखीन सोरेगावला एका ठिकाणी मी प्रार्थनेला गेलो, तिथं ती व्यक्ती प्रार्थनेला बसली. प्रार्थना संपल्याबरोबर तो व्यक्ती आला आणि तो म्हटला, परत इथे दिसलं तर तुझं तंगड तोडील. मी म्हटलं ठीक आहे, मी परत येत नाही. मग ज्यांच्या घरात ती प्रार्थना, ज्यांच्या एरियामध्ये ती प्रार्थना होती, ते व्यक्ती आले. ते म्हटलं काय? म्हटलं ते लोक सांगितले की इथे प्रार्थनेला यायचं नाही, हे ठिकाण आता मी येत नाही, तुम्ही ते म्हटले चुकून पण असं करू नका, तुम्ही या व्यक्तीला आम्ही पाहतो. सांगण्याचं तात्पर्य, सेवा करताना लोक तुम्हाला नाकारतील. नाकारणं ही तुमच्यासाठी संपत्ती आहे. मग मी काय म्हटलं, लोक नाकारले, आता मला जाऊ द्या पुण्याला, माझं काम करू द्या का? नाही हो, ही तर सुरुवात आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्मिक जीवनामध्ये तसंच टिकून राहता, नाकारत देवाची सेवा करत राहताना, मग एक दिवशी तुमच्या खात्यावरती देव अधिक आत्म्यांचं तारण लिहिलं. अनेक आत्म्यांचं तारण लिहिलं जातं. तुम्हाला लोक नाकारतील, कधी तुम्हाला प्रार्थनेला घरामध्ये घेणार नाही, कधी तुमची प्रार्थना स्वीकारणार नाही. हे नाकारणं तुमच्या वाटेला येणार आहे. मग नाकारणं तुमच्या वाटेला आलं म्हणून सेवा बंद करणं किंवा प्रार्थना बंद करणं किंवा चर्च मध्ये ना जाणं किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये देवाशी असणारं तुमचं कनेक्शन, या गोष्टी जर तुमच्या नजरेमध्ये येत असतील आणि याही तुमची प्रतिक्रिया असेल, तर कदाचित तुम्ही त्या संपत्तीला नाकारत आहात. तुम्ही त्या संपत्तीपासून स्वतःची फारकत घेत आहात. नाकारलं जाणं हा अनुभव आहे. तुम्ही जितकं प्रार्थनाशील बनवताल, कदाचित तुमच्या परिवारात तुमचे नातेवाईक तुम्हाला टाकून देतील. वाईट वागला तर तुम्हाला सगळे जवळ करतील, पण धार्मिक तुम्ही ज्या दिवशी बनाल ना, त्याच दिवशी तुम्हाला लोक नाकारतील. तुम्हाला म्हणतील की तुमचा आमचा संबंध नाही. ती धार्मिकता. आणि बायबल सांगतो, मोशेने त्या गोष्टी तुम्हाला नाकारलं गेलं, तुमची उपेक्षा होणं.
उपेक्षा होणं म्हणजे तुमच्याकडे साफ दुर्लक्ष करणं. कधी कधी कोणी तुमच्याकडे लक्ष पण देणार नाही. तुम्हाला असं वाटेल एकटेपणाची भावना तुमच्यामध्ये प्रचंड बळकट होईल. तुम्हाला वाटेल तुम्ही एकटे आहात, कोणीच तुमची दखल घेत नाही. कोणी व्यक्ती तसं प्रभू येशू ख्रिस्ताची दखल शिष्य सुद्धा घ्यायला तयार नाही. ख्रिस्त उपेक्षेला गेला. शास्त्र सांगतं बांधणाऱ्या नापसंत केलेला धोंडा, त्याला सगळ्यांनी नापसंत केलेला आहे. उपेक्षा होणार. आणि जर तुमची उपेक्षा होत नाही ना, तर तुमच्या नावावरती संपत्ती जमा होत नाही. म्हणून ख्रिस्तासाठी विटंबना सोसणं, त्या उपेक्षा होणं, आपल्याला दुर्लक्षलं जाणं, आणि चांगला सल्ला दिला तरी कोणी कोणी मानत पण नाही. ही पण तुमच्यासाठी संपत्ती. आम्ही म्हणतो ना, एवढं चांगलं सांगितलं तरी ऐकत नाही हो माझं. तसं तुम्ही चांगला सल्ला देऊन जरी लोकांनी ऐकलं नाही ना, समजायचं तुमची संपत्ती वाढली. त्यांनी ऐकला तर उलट म्हणून चुकीचा पण सल्ला देऊ नका, ऐकू नये म्हणून. बायबल सांगतं कधी कधी तुमचा चांगला सल्ला सुद्धा लोक मानणार नाही. मग तुम्हाला अंतःकरण लक्षात ठेवा. हे बोलणं फार सोपं आहे, पण ज्या एखादा चांगला सल्ला मानला जात नाही ना, त्यास अंतःकरण तुटतं. कुठं तर हृदयाला छिद्र पडतात. आम्हाला असं वाटतं मी एवढं चांगला सल्ला दिली, चांगली मसलत दिली, आणि त्यांच्या लाभाच्या गोष्टी मी सांगितल्या, त्यांनी का मानलं नाही? शास्त्र सांगतं की तुम्हाला तो सल्ला न मानावा, या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, तुमची उपेक्षा होईल, तुम्हाला शूद्र समजतील. तुम्ही एकदम कनिष्ठ लोकात, तुच्छ तुम्ही आहात. जसं दाविदाला त्याचे भाऊ म्हटले, तुला जेवढं काम सांगितले तेवढं करून तुझा. तुला कोणी सांगितलं तो गल्ल्यात काय त्याची चौकशी करायला? त्याला शूद्र समजलं. त्याचा बाप जय शमूएल त्याच्याकडे आला आणि तो म्हणतो की तुला आणखीन पुत्र आहेत का एवढेच तुझे पुत्र आहे का? देव म्हटलं नाही. आणि त्याला तू बोलव, आणखीन एक मुलगा आहे, त्याला अभिषेक करायचा. आणि त्याचा बाप त्याला काय म्हणतो माहिती का? त्या शमूएलाला सांगतो, एक मुलगा आहे, तो रानामध्ये मेंढर चारण्याचं काम करतो, राजा होण्याच्या लायक नाही, तो शूद्र समजला गेला. काही वेळेस तुमची पात्रता, तुमची ॲबिलिटी, तुमची कुवत लोक लक्षात घेणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने काम करता, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत आहात, तुमचं वर्तन ज्या पद्धतीचे, त्या वर्तनाची दखल कोणी घेतलं जाणार नाही. तुमच्या पात्रतेपेक्षा तुम्हाला कमी समजलं जाईल, आणि त्यावेळेस पण तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून अपात्र असाल, तर देवाच्या दृष्टिकोनातून तुमचं मोल अधिक आहे. आणि देव तुम्हाला प्रतिफळ देणारे माणूस नाही प्रिया, माणूस नजरेनं पाहतो. बायबल सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, पण देव अंतःकरण पाहतो. मग अंतःकरणामध्ये कधी व्यथित होऊ नका, दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, निराश होऊ नका. शूद्र समजले म्हणून त्याची पण खंत वाटू देऊ नका. जितकं तुम्हाला शूद्र समजतील ना, तितकं एक दिवशी तुम्हाला उंच करेल. देवाला तुम्हाला उंच करायचं, त्याच्यासाठी तो खालचा अनुभव तुम्हाला घेऊन जातो. शूद्र समजतील, पण हे सगळं आपण ज्या पद्धतीने स्वीकारतो ना, त्या पद्धतीने आपली संपत्ती जमा होते. कसं स्वीकारतात ते पण अवलंबून आहे. संपत्ती तुमच्याकडे मिळाली पहा, काय काय लोक गपचूप नोटा ठेवतात तिजोरीमध्ये, सांगतात का, आणि असं दाखवतात काहीच नाही हो पैसे. ते खाताना सुद्धा इतकं मोजकं खातात, आणि त्यांचा पैसा बँकेत भरपूर असतो, म्हणजे ते दाखवत नाही त्यांच्याकडे संपत्ती आहे. तुमच्या बाबतीत असंच दाखवा. एवढा अपमान, एवढी शूद्रता, पण लोकांना एक दिवशी मेल्यावर, म्हणून तो भिकारी मेल्यावर म्हणतो, अहो भिकारी मेला, 85 लाख रुपये सापडली त्या बॅगेमध्ये. लक्षात ठेवा, मनुष्य ज्यावेळेस जग सोडून जाईल ना, ती संपत्ती लोकांना कळणार आहे. गांधीजी गेल्यावर देशाला कळलं. गांधीजी प्रत्येक देशामध्ये त्या व्यक्तीला मानणारा व्यक्ती, पण या देशात राहत असताना या देशातल्या लोकांना त्यांची किंमत समजली नाही. तसं या पृथ्वी तलावर राहताना तुमच्यासारख्या लोकांची किंमत जगाला कळणार नाही, पण देवाच्या दृष्टिकोन तुम्ही मोलवान आहात, तुम्ही धनवान आहात. म्हणून परिस्थितीला स्वीकारताना सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारा, हसत खेळत स्वीकारा. मला देवाच्या राज्याचा वाटा मिळवायचा ना, मग मी आनंदाने ते स्वीकारलं पाहिजे. ती संपत्ती तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारता, त्याला कसं तुम्ही सामोरं जाता, कशा पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवता, कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाता. जर तुम्ही निराशेनं, दुःखी, कष्टी, अपमान झाला, मग निराश झालेलो आहे, आणि मग कोणी मला तुच्छ मानलं, झालं, मग माझा चेहरा हिरवसला, आणि कोणी मला नाकारलं, झालं, तिथूनच मी तुटलो. अहो, किती तुटता आणि किती फुटता, कचकडे शेत. कधी कधी आम्ही तुटलो. का तुटला? देवाने तो तुम्हाला मजबूतीचं शिक्षण दिलेलं आहे. देव तुम्हाला मजबूत करत आहे. एवढं अपमान उद्या, काही पण उद्या, तेवढंच प्रेश, परत तसंच, तशीच सेवा, तशीच प्रार्थना, तसाच विश्वास, तसंच कार्य, सगळं काही तसंच. याला म्हटलं मिश्रामधली ती संपत्ती. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुमची निंदा होते, तुमची थट्टा होते, त्यास दुःख होतं, वेदना होतं, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करू शकत नाही, ही तुमची प्रतिक्रिया आहे.
तुमची प्रतिक्रिया काय, माझी प्रतिक्रिया काय? ज्या व्यक्तीमुळे मला दुःख होतं, ज्या व्यक्तीमुळे मला वेदना होतात, ज्या व्यक्तीमुळे माझं अंतःकरण तुटलं जातं, त्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करू शकत नाही. आणि अशा तुच्छतेच्या निंदात्मक अवस्थेतनं जर आपण जाऊ तर आपल्यासाठी मनापासून आनंदी राहू, जर आपण मनापासून आनंदी राहू तर ती संपत्ती आपली साठणार आहे. काही झालं तरी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होता कामा नये. श्रीमंत लोक पहा, त्यांचे एक्सप्रेशनच वेगळे असतात. आपल्या गरीबाकडे 100 रुपये असले तर लाख रुपये असल्यासारख्या उड्या मारत असतो टन. आणि त्यांच्याकडे करोडो रुपये असले तरी दिसत पण नाही करोड रुपये, सहज जातात फिरतात. हवा असे धनवानपणा किती अपमान झाला तरी एकदम नॉर्मल बिहेवियर, एकदम नॉर्मल. किती तुम्हाला त्या ठिकाणात लोकांनी तुच्छ मानलं, नाकारलं ना, तर तुमची प्रतिक्रिया इतकी स्वाभाविक असली पाहिजे, धनवान लोकांसारखं असलं पाहिजे. म्हणून ज्या पद्धतीला आणि तुम्ही त्या ठिकाणामध्ये स्वीकारता त्या पद्धतीवरती तुमचं आणि ते अवलंबून आहे. आणि आज सुद्धा इस्रायलचे नेते आंधळे आहेत, कारण या इस्रायल लोकांचे नेते जे अजून पण आंधळे आहेत. एका 10 वर्षाच्या मुलाला ख्रिस्ता संबंधानं सांगितलं, पहा किती आंधळेपण आहे. एका 10 वर्षाच्या मुलाला इस्रायलमध्ये आणि त्या येशूविषयी सांगितलं तर तो काय म्हटला, 10 वर्षाचा मुलगा किती आंधळा आहे. त्याला ख्रिस्ताविषयी सांगितलं, तो म्हणतो मी यहुदी मुलगा काय म्हटला माहिती का, आज जर येशू जिवंत असताना माझ्या समोर असतात तर त्याला मी मारून टाकलं असतं. 10 वर्षाचा मुलगा किती आंधळ आहे, त्यांचं अंधत्व किती तीव्र आहे. 10 वर्षाचा मुलगा, आता तुम्ही जाऊन तिथं त्याला सांगा येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या मुखातनं हेच वाक्य निघेल. देवाचा एक सेवक म्हणतो, मी 10 वर्षाच्या मुलाला सांगितलं येशू ख्रिस्ताविषयी आणि त्याला विचारलं तुझी प्रतिक्रिया काय, तो म्हणतो मी कट्टर यहुदी आहे, आज जर येशू जिवंत असताना मी त्याला माझ्या हातानं मारून टाकलं असतं. ही 10 वर्षाच्या मुलाचं आंधळेपण, मग मोठ्यांची काय गत असणार आहे. ज्यास आत्मिक आंधळेपण येतं ना, त्यावेळेस लक्षात ठेवा, आम्हाला देवाचं चांगुलपण कधीच दिसत नाही. ज्यास आत्मिक आंधळेपण येतं ना, त्यास प्रभू येशू ख्रिस्ताची कार्यपद्धती आमच्या लक्षात कधी येते. ज्यास आत्मिक आंधळेपण येतं त्यास आम्ही स्वतःला इतकं संकुचित केलेलं असतं, आम्ही स्वकेंद्रित इतक्या पद्धतीने जगत असतो की आम्हाला बाहेरच्या जगाची थोडी सुद्धा पर्वा नसती. त्यास आत्मिक आंधळेपण येतं त्या स्वर्गाच्या राज्याविषयीची पुसटची कल्पना पण आमच्या मनामध्ये नसते. ज्यास आत्मिक आंधळेपण येतं त्या स्वर्ग आणि नरक याच्यातला भेद सुद्धा आमच्या लक्षामध्ये येत नाही. जैसे आत्मिक आंधळेपण येतं त्यास मी स्वर्गाच्या राज्यामध्ये चालत आहे परंतु मी अडखळलो या गोष्टीचं ज्ञान सुद्धा मला होत नाहीये. जस मी आत्मिक आंधळेपणाचं जीवन जगतो त्यास मी स्वतःविषयीचा विचार अधिक करू लागतो. मी निराश, मी कष्टी, मी अपमानित, मी दुःखी, मी आणि सर्व प्रकारचा त्रासलेला या प्रकारचा विचार करतो. जो व्यक्ती अशा प्रकारच्या विचारांमध्ये त्यानं स्वतःला तयार करावं आणि प्रभूच्या राज्यासाठी आपली अंतःकरणं त्याने उघडावी. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावरचं राज्य आमचं नाही, आमचं राज्य स्वर्गातलं राज्य आहे. आणि स्वर्गातलं राज्य मिळवत असताना पृथ्वी तलावरच्या क्षुल्लक गोष्टीकडे आमचं लक्ष कधीच लागता कामा नये. आम्हाला सर्वोच्च पातळीवरची आध्यात्मिक लेवल गाठायची आणि त्या प्रति आम्हाला पोहोचायचंय. आणि ते करत असताना आम्ही स्वतःला तयार करावं आणि म्हणावं, देवा मला त्या गोष्टीची तयारी माझी करून घे. पवित्र आत्म्याकडे मागा तो संयम, पवित्र आत्म्याकडे मागा ते धैर्य, पवित्र आत्म्याकडे मागा ते चांगुलपण, पवित्र आत्म्याकडे मागा ती शक्ती. जर तुम्ही दुर्बल कमजोर पडत असाल तर देवाकडे तुम्ही सहाय्य मागितल्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला त्या निराशेतून तो बाहेर काढेल आणि पवित्र आत्मा तुम्हाला ताजा तवाना करेल. ज्या पद्धतीने मी पाहतो ग्रॅमस्टेनच्या पत्नीला, ग्रॅमस्टेनला लेकराला मारल्यावर सुद्धा ती बाई परत पवित्र आत्मा तिला सांगतो, नाही तुला इथंच राहून देवाची सेवा करायची. हे खरं आत्मिक जीवन. ज्याने आपला देश, आपलं गाव, आपली संपत्ती सोडून ख्रिस्तासाठी या गावामध्ये आले, किती निराश होऊन माघारी गेले पाहिजे. पण त्यांना ठाऊक आहे या पृथ्वी तलावरचं जीवन आमचं नाही, आम्ही या जगाचे नाहीच आलो. आणि जगात राहत असताना जगातल्या लोकांकडनं तुम्हाला असल्याच अपेक्षा कराव्या लागतील. तुम्हाला असं वाटतं की आत्मिक जीवनामध्ये आम्हाला प्रभूपासून फक्त सन्मान, मान, कीर्ती, ज्ञान याच गोष्टी मिळाल्या पाहिजे? नाही. परत वाचा ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 22-23 वचन. त्या दिवशी मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. कुणामुळं? मनुष्याचा पुत्र कोण आहे? अजून काय? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तुम्ही कोण आहात? ख्रिस्ती. आहे की नाही? ख्रिस्ती आहात का नाही? म्हणजे तुम्ही ख्रिस्त तुमच्यामध्ये आहात म्हणून तुम्ही ख्रिस्ती आहात.
आणि तुम्ही ख्रिस्ती आहात, ख्रिस्त तुमच्यामध्ये असल्या कारणानं मनुष्याच्या पुत्रामुळं काय होईल? तुमचा द्वेष करतील. द्वेष कशामुळे? तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून. तुम्ही ख्रिस्ती नसला तर तुमचा द्वेष कोणी करणार नाही. म्हणून जर माझा कोणी द्वेष करत नाही तर माझं ख्रिस्ती पण मला तपासायचंय. मी खरंच ख्रिस्ती आहे का? खरंच मी यहुदी आहे का? खरंच मी देवाच्या बाबतीमध्ये विश्वासणारा व्यक्ती आहे का? माझी तपासणी मला करणं गरजेचं आहे. पुढे मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील, काय करतील? अजून तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. काय म्हणतील? नाव वाईट म्हणून. सगळं नावातच पडलंय आम्हाला. नुसतं कोणी वाईट नाव म्हटल्याबरोबर आमची तळपायाच्या जगा मस्तकातनं अगदी पेटत जाते. बायबल सांगतं ख्रिस्तामुळं तुमच्या नावाला वाईट म्हणतील. पुढे तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही धन्य, केव्हा धन्य? हे सगळे आकडे तुमच्या खात्यावर पडतील तेव्हा तुम्ही धन्य. तोपर्यंत तुम्ही धन्य. तेव्हा तुम्हाला 100% लॉटरीची रक्कम मिळणार, तेव्हा 100% तुम्ही धनवान होणार, तेव्हाच तुमच्या खात्यावरती जमा होणार. पुढे त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. काय करावं? का दुःखी व्हा? असं झाल्या तुम्ही चेहरे हिरमुसून टाका, दाखवून द्या, हो माझं असं झालेलं आहे. अहो नाही हो, तुम्ही देवाचे लोक नाहीये. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्यच आहे हे सगळं झाल्यावर ते आनंदित होतात. ते आराधना केल्यावर आनंदित होत नाही. तुम्ही पिक्चरचं गाणं गायल्यावर सुद्धा तुमचे चेहरे बदलतात. ते ऐका पिक्चरचं गाणं, ते एकदम इतकं मनाला प्रसन्न करतं. एक माणसाने ते दुःखी गाणं ऐकलं की तो दुःखी होतो, आनंदी ऐकलं की तो एकदम वेगळ्या पद्धतीचा, तो रोमॅन्टिक गाणं ऐकलं की रोमॅन्टिक होतो. अहो ते देवाचे गाणे पण तुम्हाला तसेच आहे. गाणं ऐकल्यावर नाही, बायबल सांगतं हे सगळं सहन केल्यावर तुम्ही आनंदी होता, मग तुम्ही श्रीमंत आहात, मग तुम्ही श्रीमंत आहात, मग तुम्ही धनवान आहात. आणि तुम्ही स्वीकारतच नाही तर तुम्ही धनवान नाही. आणि म्हणून मी पाहतो हे 7 गोष्टी जर ज्याच्याकडे तो श्रीमंत व्यक्ती, त्यानंतर 11वा न्याय त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आणि 11वा न्याय हा जगावरती येणारा न्याय. आतापर्यंत जवळजवळ 10 न्याय आपण पाहिले. आणि या 10 न्यायाच्या बाबतीमध्ये हे 10 न्याय आतापर्यंत जगामध्ये येऊन गेले. नीट आहे का? 10 न्याय आतापर्यंत जगात येऊन गेलेले आहेत. यहुदी लोकांचा न्याय झाला, कनानाचा न्याय झाला, मनुष्याचा न्याय झाला, एदेन बागेतला न्याय आम्ही पाहिला. हे सगळे 10 न्याय जगामध्ये येऊन गेले. आता उर्वरित जे 10 न्याय आहेत ते 10 न्याय जगावरती येणार आहेत. नीट आहे का? 10 न्याय आल्यावर तुम्हाला कळलं एक एक न्याय किती भयानक आहे. त्या न्यायाची दाहकता तुम्हाला कळाली. त्या न्यायामध्ये तुम्ही गमावलेल्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या. त्या न्यायामध्ये सापडलेल्या व्यक्तीची किती हानी झाली हे पण तुमच्या लक्षामध्ये आले. आता 10 न्याय जे तुम्हाला जर त्या अगोदरचे 10 न्याय तुम्हाला समजले तर उर्वरित त्या 10 न्यायापासून वाचण्यासाठी तुम्ही विशेष प्रकारची तयारी करणार आहात. जसं मी पाहतो आधीकडच्या न्यायासाठी तुम्हाला तयारी करायला लागली. या लोकांनी भोगले, आदामानं भोगलं, इस्रायल लोकांनी भोगलं, कनानानं भोगलं, या सगळ्या लोकांनी भोगलं. पण आता जे 10 न्याय जगावरती येणार आहेत त्या आता उरलेले 10 न्यायामध्ये जो न्याय एक एक आम्ही अनुभवणार आहोत, एक जो न्याय आम्ही तपासणार आहोत, जो न्याय आम्ही अभ्यासणार आहोत. आता तो न्याय, त्या न्यायाची तीव्रता आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आता उर्वरित 10 न्याय जे आहेत ना, ते न्याय ज्यावेळेस तुम्ही शिकाल ना त्यावेळेस तुम्ही स्वतःला जास्त तयार करण्याचा प्रयत्न करा. कान देऊ नये का? स्वर्गाच्या राज्यामध्ये पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील, पण शास्त्र सांगतं सगळ्यांच्यानं जावं होणार नाही. आणि बायबल मध्ये पण लिहिलं पुष्कळ जण नेटानं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. सगळी शक्ती एकवटून जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला सुद्धा जाता येणार नाही. आणखी एका ठिकाणामध्ये असं म्हटलं, उंटाला सुईच्या नाकातनं जाता येईल पण श्रीमंताचा प्रवेश देवाच्या राज्यामध्ये होणार नाही. तो कसबिनी आणि वेश्या देवाच्या राज्यामध्ये जातील, पण तो म्हटलं या लोकांचा प्रवेश होणार नाही. स्वर्गाचं राज्य तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. देवाचा न्याय त्यापासून वाचण्यासाठी आम्हाला स्वतःची रोज तयारी करावी लागणार आहे. कोणी व्यक्तीनं देवाला अशा स्वरूपामध्ये पाहू नये की देव प्रेम करणारा,
देव क्षमा करणारा, देव आणि क्रोधाला आवरणारा देव, या प्रकारनं भ्रामक कल्पना ठेवून कोणीच व्यक्तीनं आत्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करू नये. जर आत्मिक जीवनामध्ये हा आंधळेपणा आला तर येणाऱ्या न्यायापासून तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. बायबल सांगतो तो न्याय या जगावरती येणार आहे, तो न्याय इतका भयंकर असणार आहे. तुम्ही जाऊन पर्वताला म्हणाल माझ्यावरती पड, पण पर्वत सुद्धा त्या दिवसात तुमचं ऐकू शकणार नाही. आज तरी देवाचा न्याय तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही सहजपणे समुद्रात उडी मारून, नदीत उडी मारून आपलं जीवन संपू शकतो. परंतु एक काळ या जगावरती येणारा न्याय इतका भयानक असेल, बायबल सांगतो ज्या होईल त्या समुद्रातलं प्रेत सुद्धा बाहेर टाकले जाईल, समुद्र सुद्धा स्वीकारणार नाही. आज तुमचं जीवन संपवण्याचं आणि प्रभूनं न्याय अजून सुरुवात केली नाही म्हणून तुम्हाला तुमचं जीवन संपवण्यासाठी कोणतंच अडखण नाही. आज जर आम्ही विचार केला आत्महत्या करायचा, आम्ही करू शकतो, कारण देवानं अजून जगाचा न्याय केला नाही. पण एक दिवस असा येईल देव ज्या जगाचा न्याय करेल ना, कोणा व्यक्तीला वाटेल मी मरावं ना तरी तो मरू शकणार नाही. किती भयानक न्याय आहे. आज त्रासापासून सुटण्यासाठी आमच्याकडे सहजपणे मरणाची अनेक पद्धती उपलब्ध आहेत. बायबल सांगतं पण ते पर्वत, डोंगर, समुद्र कोणी सुद्धा देवाच्या इच्छेच्या विरोधात वागणार नाही. मग त्या न्यायापासून कसं तुमचा बचाव होणार आहे? आज जीवन संपवण्याची ताकद आमच्याकडे, आम्ही देव अजून पण आमचं हे मरण येतं ना, आम्ही मरू शकतो, ही पण देवाची कृपा आहे. कारण बायबल सांगतं जीवन मरण दोन्ही पण देवाच्या हातामध्ये. आज देव तुम्हाला त्या कृपेने मरण पण देतो, मरायचं मरून टाक. पण देव जर म्हटलं ना याला मी मरूच देणार नाही, आणि म्हणून तर त्या नरकामध्ये कुणाला मरण नाही, स्वर्गात पण कुणाला मरण नाही. ही देवाची कृपा आहे. म्हणून दोन प्रकारचे न्याय. आता न्याय पाहणार आम्ही जगावरचा असणारा न्याय, तुमचा 11वा न्याय जगावरचा न्याय किंवा मंडळीचं वर उचललं जाणं. आणि आजपर्यंत जवळजवळ 10 प्रकारचे न्याय आपण त्या ठिकाणामध्ये पाहिले आणि ते न्याय आम्ही ओळखले. परंतु आता लक्षात ठेवा, कदाचित जगावरचा न्याय, मंडळीचं उचललं जाणं हे आम्हाला ओळखता येणं कठीण आहे. हे ओळखता पण येणार नाही, कारण बायबल सांगतं माहिती का, तिथं असं लिहिलं आकाशात वीज चमकती आणि तुमच्या डोळ्याची पापणी लवती ना लवती तोच त्याचं प्रगट होणं. म्हणजे तो समय इतका अद्भुत आहे हे कोणाच्याच लक्षामध्ये येणार नाही. तिथं असं म्हटलं शेवटच्या दिवसामध्ये लोक म्हणतील आमच्या वाडवडिलांपासून, आमच्या आजी आजोबापासून, पंजोबापासून, आमच्या पूर्वजांपासून आम्ही ख्रिस्ताच्या आगमनाची वार्ता ऐकत आहे. अजून ख्रिस्ताचं आगमन आणि झालेलं नाहीये आणि त्याचं आगमन होईल का नाही हे पण आम्हाला माहित नाही. आणि त्या काळामध्ये मनुष्य इतका त्या न्यायाविषयी गाफील राहील, इतका प्रश्नामध्ये अडकेल, इतकं त्याचं मन त्या देवाच्या राज्याविषयी तुटलं जाईल आणि देवाचं राज्य त्याच्या मनातून निघून जाईल. बायबल सांगतं त्या काळामध्ये बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडके, जे पुष्कळ लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असेल, परंतु निवडायच्या समयामध्ये ज्या प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये लोकांना घेऊन जाण्याचा समय असेल, निवडलेल्या लोकांची संख्या कमी असेल, कारण लोकांना तो न्याय लक्षात येणार नाही. म्हणून जागरूक राहा. जगावरती येणारा जो न्याय, हा 11वा न्याय, हा न्याय तुमची आणि माझी तयारी करत आहे. हा न्याय, या न्यायापासून वाचण्यासाठी आम्हाला स्वतःला तयार करावं लागणार आहे. आणि या उचललं जाण्याला न्याय का म्हणायचा हा प्रश्न आहे. आम्ही तर आशावादी लोक आहोत. आम्ही गाणं पण गातो नाही का, खुल जाएगी किताबी जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. ते पण आम्ही जाग जरा दुल्हन तेरा दूल्हा आने वाला है, ते पण गाणं आम्ही गातो की आता प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येणार आहे. मग तुम्ही म्हणाल याला न्याय का म्हणायचं, कारण यामध्ये 2 प्रमुख प्रकारचे भाग आहेत. या न्यायामध्ये, या न्यायाचे 2 प्रमुख प्रकारचे भाग आहेत. त्याचा पहिला भाग आहे जे ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार आहेत त्यांचा न्याय, म्हणजे ते उचलले जाणार आहेत. कान देऊ नये का? पहिला न्याय जे आगमनासाठी सिद्ध आहेत, ज्याने आगमनाची तयारी केलेली आहे, अचानक तो येईल आणि त्या लोकांना तिथं असं म्हटलं दोघांपैकी एकाला उचललं जाईल, एक त्याच्यामधनं उचलला जाणार आहे, तयार आहे तो. आणि दुसरा जो न्याय त्याला असं म्हटलेलं आहे जे तयार नाहीत, ज्यांनी स्वतःला तयार केलं नाही, जे सिद्ध नाहीत, त्यांचा हात सोडला जाईल आणि त्यांना पृथ्वी तलावरच ठेवलं जाईल. 2 न्याय. जो तयार आहे, ज्यानं आपल्या जीवनाची शुद्धता राखली, जो पवित्र जीवन जगला, देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःला राखलं, जागृत राहिला, त्याला हात देणार आहे.
दोघांपैकी एकाला शब्द उचलले जातील असा शब्द आहे, म्हणजे हाताने उचलून धरणार आहे. उचलले जातील हा शब्द वापरला गेला. रॅप्चर साठी मराठी शब्द उचलले जातील, म्हणजे देव त्यांना हात देणार आहे. आणि जे लोक तयार नाही, देव त्यांचा हात सोडणार आहे. लक्षात ठेवा, आज देवानं आमचा हात धरलाय, म्हणूनच आम्ही इथं चर्च मध्ये आराधना करू शकतो. देवानं आमचा हात धरलाय म्हणून इथं आम्हाला कोणी सुद्धा विरोध करत नाही, कारण देवानं आमचा हात धरलेला आहे. देवानं आमचा हात धरलाय म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. मला माहिती का, आज जर तुम्ही त्या बऱ्याच देशांमध्ये जर गेला तर त्या ठिकाणामध्ये परवा पहाटे 5 वाजता चर्च, 6 वाजता चर्च चालू होतं आणि बंदूकधारी कालच्याच ह्याच्यामध्ये 4-5 बंदूकधारी गेले आणि जेवढे लोक चर्च मध्ये होते त्या सगळ्याला गोळ्या घातल्या आणि त्यातले 22 लोक मेले, शेकडो जखमी झाले. आराधना चालू असतानाची ती घटना आहे. एक झलक, एक ट्रेलर प्रभू दाखवते न्यायासंबंधानं. रॅप्चर झाल्यावरती याच्यापेक्षा भयानक गोष्ट असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आज आम्ही आराधना करू शकतो ना मोकळीकतेनं. एक काळ असा येईल ना, देव त्याची कृपा काढून घेईल, त्यास कुठला राग, कुठला द्वेष, कुठला मत्सर, फक्त तिथं लोक प्रार्थना करण्याचं आणि शोधतील, पण त्यांना प्रार्थनेमध्ये चालवणारा व्यक्ती नसणार आहे. आज आम्ही दैहिक जीवनामधनं आत्मिक जीवनाचा आनंद घेऊ शकतो. कधी आम्ही देहात असतो, कधी आम्ही आत्म्यामध्ये असतो, परंतु आजही आमच्यावरती देवाची कृपा आहे. परंतु बायबल सांगतं, ज्या देवाचा न्याय होईल ना, त्या न्यायामध्ये शास्त्र सांगतं, जे तयार आहेत त्यांचा न्याय आगमनामध्ये त्यांना उचललं जाणार आहे, त्यांना प्रभू हात देणार आहे. आणि जे तयार नाहीत, बायबल सांगतं परमेश्वर त्यांचा न्याय करणार, म्हणजे त्यांचा हात सोडणार आहे. हात धरून जर स्वर्गामध्ये गेलं तर ती गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची असेल, ती गोष्ट तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारची घटना असेल. पण प्रभूने जर तुमचा हात या पृथ्वी तलावरती सोडला तर ती गोष्ट जगासाठी इतकी भयानक असणार आहे आणि खाली राहिलेल्या लोकांसाठी इतकी भयानक प्रकारची वेदनादायी असेल की त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं, सिरियातले लोक त्या ठिकाणामध्ये नरकाची यातना भोगत आहे, नरक त्यांना वाटत आहे. रोज त्या ठिकाणामध्ये अशा भयानक प्रकारच्या यातनेला त्यांना तोंड द्यावं लागतं. तिथून एकही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. एकाही व्यक्तीला मी ख्रिस्ती म्हणून सांगण्याचं धाडस होत नाही. लहान लहान लेकरं आई वडील मरताना बघत आहेत. 9 वर्षाच्या मुलीवरती 7-7, 8-8 अतिरेकी बलात्कार करत आहेत. त्यांचे अवयव, मला माहिती का, त्यांना पैसा मिळत नाही म्हणून जे लेकर आहेत ना, त्यांचे अवयव, त्यांच्या किडन्या, डोळे, त्यांचं हृदय काढून विकलं जात आहे. कसला भयानक न्याय आहे. एक ट्रेलर आहे जगासाठी, एक जगासाठी जागरूकतेचा इशारा आहे. ते लोक अजूनही विश्वासामध्ये, देवाची कृपा अजून पण आहे. कृपा असताना असं जर कृपा काढून घेतली तर काय अवस्था होईल. आज देवाची कृपा आहे म्हणून सगळे सुरक्षित आहोत. पण बायबल सांगतो, ज्या प्रभू त्या लोकांना, विश्वास करणाऱ्यांना वर उचलेल. मी तुम्हाला का सांगतो माहिती का, तुमचा विश्वास प्रतिदिवशी तुम्हाला तपासणं आणि मी प्रभू मध्ये मजबूत आहे का नाही हे तपासणं किती गरजेचं आहे. आज प्रभूची कृपा तिथं नाही, प्रभूची कृपा आमच्याकडे आहे म्हणून किती लोकांनी काही ठरवलं तरी तुम्ही सुरक्षित आहात. परंतु ज्या दिवशी देवाची कृपा तुमच्याकडे निघून जाईल, सैतानाच्या स्वाधीन फक्त एक भाग झाला, स्त्रिया. या जगात तर सगळं सैतानाचं राज्य असणार आहे. मग कसं होणार आहे. थोड्याशा गोष्टी जर आमच्यासाठी एवढ्या त्रासदायक आहेत, तर देवाचा न्याय जगावरती आल्यावर किती भयानक प्रकारची गोष्ट असेल. एक वचन वाचूया, थेसलोनिकराचं पहिलं पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 23 वचन. थेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय, त्याचं 23 वचन. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जा. परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहे. कान देऊ नाही का. न्यायाधीश जो आहे ना, तो कुठल्याही प्रकारचं त्याचं मन कलुषित झालेलं नाहीये. कालच मी एका पोराबरोबर बोलताना तो सांगितला, एक व्यक्ती सोलापूरमध्ये एक छोटस काम करत होता. काम करता करता तो म्हटला की रस्त्यावरती खड्डे खोदणारा तो तरुण सुंदर मुलगा, आणि अचानक एक
मनुष्य त्याला आला तो म्हटला माझी एकुलती एक मुलगी, तिच्यावर लग्न कर. आणि ती खूप श्रीमंत होती. तो म्हटला मी करतो. आणि मग ती मुलगी दिसायला कुरूप होती, पण त्याने लग्न केलं आणि 50 लाख रुपये हुंडा घेतला. आणि तो म्हटला त्याच्याद्वारे त्याने त्याचा बिझनेस सुरू केला. तो म्हटला एक सामान्य मुलगा, म्हटलं पास्टर मी त्या विचार करू शकत नाही ज्या मुलाला हाकलून देत होते लोक माझ्यावर बिझनेस करा म्हटलं त्याला हाकलून द्यायचे. तो मुलगा पहिला त्याच्या बिझनेस मध्ये त्याला 250 कोटी फायदा झाला, दुसऱ्यांदा 450 कोटी, आणि आज काल परवा त्याचं बिझनेसचं कॅल्क्युलेशन काढलं तर 1000 कोटीचा प्रॉफिट त्याला झाला. आणि तो व्यक्ती म्हटला गुंडागर्दी करत नाही, पण जजनी जर त्याला 1 कोटी मागितले की तू त्याला 5 कोटी देतो आणि न्याय त्याच्या बाजूने लागतो. पोलिसांनी जर त्याला म्हटले ना मला 10,000 देतो, तो म्हटला 50,000चं पाकिट पाठवतो, हे घ्या, माझ्या लोकांना त्रास द्यायचा नाही. सांगायचं तात्पर्य, न्याय जर भ्रष्ट असेल तर आरोपी वाचेल, पण न्यायाधीश जर नीतिमान असेल तर एक पण आरोपी वाचणार नाही. आणि बायबल सांगतं की देव हा नीतिमान न्यायाधीश आहे. देव नीतिमान न्यायाधीश आहे, म्हणून कोणीच आरोपीच्या पिंजऱ्यात राहिल्यावर वाचू शकणार नाही. देव भ्रष्ट नाहीये. देवाला कोणी लालूच दाखवणार नाही. तिथं असं लिहिलंय, लालच दाखवण्याची प्रयत्न करणार आहे. आणि बायबल मध्ये पुरावा आहे, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली. लालच देवाला. देवा हे पृथ्वी तलावर असताना हे सगळं केलं, तुला माहित नाही का? अहो तो नीतिमान न्यायाधीश आहे. तो म्हटलं हे माझ्या नावानं घडलं, मी तर तुला ओळखत पण नाही. देवाला कोणी सुद्धा लालूच दाखवू शकत नाही. नीतिमान न्यायाधीश आहे. तिथं तुम्ही करत असलेल्या कार्याचं मूल्यमापन केलं जाणार नाही. कान देऊ नाही का? न्यायाधीश असतील ना, तुम्ही कार्य करता त्याचं मूल्यमापन नाही. भूत निघतील, रोगी बरे कराल, मोठे मोठे संदेश पण तुम्ही द्याल, पण ज्या देव धार्मिकतेचं मूल्यमापन करेल ना, त्या मूल्यमापनामध्ये जर तुम्ही कमी पडला, मग तुमचा न्याय होणार आहे. आणि एवढं करून सुद्धा म्हणतो याला उचला आणि जिथं रडणं आणि दात खाणे तिथं टाका. म्हणून लक्षात ठेवा, संदेश पौल म्हणतो मी बुद्धीनं देतो आणि आत्म्यानं पण देतो. बुद्धीचे संदेश सुद्धा लोकांच्या अंतःकरणात काम करतात, आत्म्याचे संदेश पण काम करतात. आणि देवाला संदेशानं लोकांचं जीवन बदलायचंय, पण ते संदेश जर माझ्यासाठी फलदायी नसेल तर माझा न्याय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पौल त्या ठिकाणामध्ये थेसलोनिकराच्या लोकांना पत्र लिहिताना म्हणतो तो नीतिमान न्यायाधीश आहे आणि आपण आपली विश्वास योग्यता, आपले प्रत्येक विचार आणि वचन, हृदयातल्या सगळ्यांचा उद्देशाचा न्याय केला जाईल. देव ज्या न्यायाधीश असणारा नीतिमान न्यायाधीश असल्या कारणानं तो तुमच्या डोक्यातले उद्देश पण जाणणार आहे. कान देऊ नाही का? मी आता रॅप्चरकडे जाण्याच्या अगोदर तुमच्या प्रत्येक गोष्टीला बोध करणं गरजेचं आहे. कोण उचललं जाणार आहे? तो नीतिमान न्यायाधीश असल्या कारणानं, जसं आम्ही म्हणतो की ज्यास एखादा गुन्हेगार तो कबूल होत नाही, त्याचं ब्रेन मॅपिंग केलं जातं, तसं परमेश्वर गुन्हा जर कबूल करत नाही तर तुमच्या विचारांचं सुद्धा तो मूल्यमापन करणार आहे. तुमच्या डोक्यातले विचार जे त्या विचारांचं पण तो तपासणी करणार आहे. म्हणून रॅप्चरच्या अगोदर तुमचे विचार पण शुद्ध असू द्या. रॅप्चर त्या लोकांचं होणार आहे ज्यांच्या विचाराची पातळी शुद्ध असणार आहे. कोण व्यक्तीचा कशा पद्धतीने न्याय होणार आहे? ज्यानं आयुष्यभर कधी चांगला विचार केला नाही. काय तुम्हाला वाटतं का या आणि नीतिमान न्यायाधीश त्यानं केलेल्या कार्यावरून त्याला स्वर्गामध्ये नेईल? कधीच नाही. तुमच्या कार्यापेक्षा तुमचं आत्मिक जीवन, तुमची नैतिक असणारं जीवन अतिशय शुद्ध असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण, वाचावरती वचन, तुमचं अंतःकरण शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो. पवित्र कोण करो? तुम्हाला शांतीचा आणि काय करो? तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो. काय शब्द हो? परिपूर्णपणे. जोरात बोला. काय शब्द आहे? परिपूर्णपणे. परिपूर्णपणे काय? पण पवित्र करो. काय करो? पवित्र. परिपूर्ण पवित्र. लक्षात ठेवा, थोडीशी पवित्रता थोडस चांगलं नाही. बायबल सांगतं शांतीचा देव तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो. आणि परिपूर्ण पवित्रता विचारात सुरू होती. विचार सुद्धा पवित्र. रॅप्चरच्या अगोदर विचारांचं पावित्र्य तेवढंच असलं पाहिजे. कधी त्या डोक्यामध्ये वाईट विचार टाक. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या मनात वाईट विचार आले की तू विचार कर. त्याच्यासाठी काही तुला तिच्यावर जारकर्म करावं लागणार नाही. त्या स्त्रीविषयी तुझ्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली, तिथेच त्यानं सांगितलं लगेच तू विचार करत आहे. म्हणजे तुमच्या विचारांचा सुद्धा न्याय केला जाणार आहे. आणि तुमचा विश्वास जो आहे, तुमचा कोणता विश्वास आहे?
माझा विश्वास मी कालपर्यंत प्रभूवरती ठेवला, कालपर्यंत मी प्रार्थना केली, कालांतराने माझ्यातला विश्वास गेला आणि आता मी ऐकलं आता येशू ख्रिस्त लवकर येणार आणि ताबडतोब मी विश्वास धरला. आणि कधी कधी प्रश्न पडेल, लास्ट मोमेंटला वाचला ते गणिताच्या पेपर मध्ये नाही का होतं, अहो लास्ट मोमेंटला शेवटची नजर मारली आणि सुटलो, तेवढं आलं, जेवढं IMP होते पाठ केलं आणि सुटलं. तिथं तसं नाही. तुम्ही म्हणाल लास्ट मोमेंटला ते चोराचं तारण झालं, तसलं होणार नाही. तुमचं सगळंच रेकॉर्ड काढलं जाणार आहे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून. हा, चोराला संधी मिळाली, त्या संधीचा फायदा त्यानं घेतला, स्वतःचं तारण करून घेतलं, तो वाचला. पण देवानं तुम्हाला वारंवार संधी दिली, तुम्ही त्या संधीचा दुरुपयोग केला आणि मग तुम्ही म्हणाल लास्ट मोमेंटला मी चोरासारखा विश्वास संपादन करून स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल. म्हणून म्हटलं तुमच्या अंतःकरणाचं परीक्षण तुम्हाला रोज करावं लागणार आहे. रोज तुमच्या हृदयामध्ये तो विश्वास, ते देवाविषयीची श्रद्धा, देवाविषयीचा भाव, देवाविषयीचं प्रेम तुमच्या अंतःकरणात त्याच पद्धतीने का तुमच्या विश्वासामध्ये कमी जास्तपणा होत आहे. आज तुम्ही आत्मिक जीवनामध्ये सर्वोच्च पातळीवर, आत्मिक जीवनामध्ये खालच्या पातळीवर. कधी कधी आम्ही एवढं धार्मिक बनतो, कधी कधी एवढं रसतळाला जातो की आम्हालाच लाज वाटते, अरे आज मी एवढं खाली कसं काय आलो. नाही, एक पातळी, एक कॉन्स्टंट लेवल, सातत्यानं धार्मिक जीवनाची लेवल तुम्हाला जपता आली पाहिजे. म्हणून तिथं असं म्हटलं की आमचे विचार आणि आमचं जीवन नेहमी प्राणदर्शी पारदर्शी असावं. आपला प्राण, आत्मा, शरीर निर्दोष असावं याची खबरदारी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचा आत्मा निर्दोष असावा, तुमचं शरीर निर्दोष असावं आणि तुमचा जीव पण निर्दोष असावा. तिन्ही गोष्टी निर्दोष असल्या पाहिजे. तुमचा जीव सुद्धा देवाविषयीचा, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष असता कामा नये. जीव म्हणजे तुमचा स्वभाव, जीवामध्ये स्वभाव आहे, आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे आणि शरीर हे देवाच्या गौरवासाठी त्याचं पावित्र्य तुम्हाला राखता आलं पाहिजे. शरीरानं कुठल्या प्रकारचा अशुद्ध गोष्ट घडता कामा नये. कधी मुखातनं शिवीगाळ बाहेर पडू नये, कधी मुखातनं निंदा बाहेर पडू नये. हे पण पावित्र्य तुम्हाला जपता आलं पाहिजे. शरीराची पावित्र्यता जपली पाहिजे. एखादा शब्द ज्या शब्दानं आणि अंतःकरण तुटलं जातं, एखादा शब्द जो तुम्हाला अशुद्ध करतो, ज्या शब्दानं तुमचं जीवन अपवित्र बनतं, तेही शब्दाचा न्याय केला जाणार आहे. बायबल सांगतं स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतला जाणार आहे आणि त्या हिशोबामध्ये काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टीचं वर्गीकरण करून ठेवलेलं आहे. मग ते शब्द पण तुम्हाला जपले पाहिजे, तुमचे विचार तुम्हाला जपले पाहिजे, तुमच्या विचारांचं पवित्रीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. कधी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार येता कामा नये. कधी कधी येतात आमच्या डोक्यामध्ये, सहज डोक्यात विचार येतात, आम्ही म्हणतो नाही का भुसकूनच टाकेल, मी पेटवूनच घेईल. तुम्हाला वाटत नाही की ह्या प्रत्येक विचाराचा न्याय होणार आहे, मी मरूनच जाईल, मी काहीतरी खाऊन मरणार आहे. बायबल सांगते या प्रत्येक गोष्टीचा हिशोब, प्रत्येक गोष्टीचा न्याय. म्हणून रॅप्चर जे आहे ना, हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण ज्यावेळेस याच्यात तुम्ही गडून जाल त्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागेल मी बसतो का नाही. तोपर्यंत आम्ही एकमेकाला म्हणतो तुमचं काय खरं नाही, तुम्ही खाली, मी वरे, मी वरे, तुम्ही खाली. तिथं शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर कळतं बापरे माझा तरी प्रवेश होतो का नाही. म्हणून तो म्हटला पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करेल पण त्यांच्याच्यानं जाऊ होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्याचे 20 न्यायाचे शिक्षण घेऊ ना, त्यास आम्ही इतकं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू की आम्हाला असं वाटेल डोक्यात चुकून जरी वाईट विचाराला झटकून टाका. नाही, या गोष्टी जर माझ्या जीवनासाठी हानिकारक आहे, एवढं सगळं मी केलं थोडक्यासाठी आत्मिक जीवनाची हानी करून मी स्वर्ग राज्य मिळवलं नाही तर किती मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. किती मोठ्या गोष्टी तुम्ही प्रभूसाठी केलेल्या आहेत. सगळं सोडलं, तुमचा वेळ तुम्ही आज कित्येक दिवस, कित्येक सोमवार तुम्ही बायबल स्टडीला येतात, कित्येक रविवार तुम्ही चर्चसाठी घालवलेले आहे, तुमचा पैसा तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेला आहे, तुम्ही श्रम केला, किती उपवास तापास केलेले आहेत. काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागल्या, कधी तुम्हाला माघार घ्यावी लागली, कधी तुमच्या इच्छेच्या विरोधात घडलं, तुम्ही तिथं पण शरणागती पत्करली. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आणि देवासाठी केलेल्या आहेत, परंतु थोडक्या गोष्टी ज्याच्यानं तुमचा न्याय होणार आहे या गोष्टीवरती जर तुम्हाला नियंत्रण करता आलं नाही तर किती मोठी हानी होणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं आपलं जीवन नेहमी पारदर्शी असावं. लक्षात ठेवा, पारदर्शी म्हणजे पलीकडचं दिसणारं. आम्ही रोज आमच्या जीवनाचं परीक्षण केलं पाहिजे, आज माझ्यामध्ये कोणती चूक आहे. लक्षात ठेवा, खरा धार्मिक मनुष्य ना रोज आपल्या जीवनाचं परीक्षण करत राहतो. कोणती गोष्ट आहे प्रभूला पसंत नाही,
आणि रात्री जर प्रभू आला तर या गोष्टीमुळे मला खरंच नेईल का हे विचारायचं. रात्री झोपण्याच्या अगोदर जी प्रार्थना करताना देवा आज रात्री आला तर घेऊन जा, पण त्याच्या अगोदर एक प्रार्थना करा. थोड्या वेळ शांत बसा. शांत बसून दिवसभर घडलेल्या सगळ्या घटनेचा घटनाक्रम तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा येऊ द्या आणि एक एक गोष्ट पवित्र आत्मा तुम्हाला दाखवेल. तुमच्या चुका, तुमची कमतरता, तुमच्यातले दोष तुम्हाला दाखवून पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. या गोष्टींसाठी देवाकडे क्षमा माग आणि तयार हो, कारण प्रभू आज रात्री आला तर या गोष्टीमुळे तू खाली राहणार आहेस. म्हणून शास्त्र सांगतो पारदर्शी असा. कधी स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. कधी असं म्हणू नका की मी लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचं 21 अध्याय 36 वचन वाचा बरं. पहा काय सुंदर सांगितले त्या ठिकाणामध्ये. लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचं 21 अध्याय 36 वचन. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास मनुष्याच्या बरोबर राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. त्याच्या आगमनासाठी जागृत राहून वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आगमनासाठी नुसती प्रार्थना करू नका. आज जवळजवळ 90-95% ख्रिस्ती समाज येशूच्या आगमनाची आणि त्यासाठी प्रार्थना करत आहे, पण जागृत राहून प्रार्थना करत नाही. वाट पाहायची पण जागृत राहून म्हणजे जसं चोराची वाट पाहतो. मी ज्या त्याचा अभ्यास करतो ना, तर इतकं भयदायक ती स्थिती आहे ना, इतकी भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. या न्यायासंबंधानं 2 गोष्टी या न्यायामध्ये आहेत. एक देवाची दहशत आणि देवाची दया. न्यायामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्या प्रभूचा न्याय येईल ना, त्याच्यामध्ये देवाची दहशत, कान देऊ नये का मी जे सांगतो, देवाची दहशत, आणि दुसरा असणार आहे देवाची दया. दहशत हा शब्द ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल दहशत काय असते. जर तुमच्या घरामध्ये आणि आमच्या एरियामध्ये एक दोघाला जर चोराने मारून टाकला ना, तर रात्री आम्हाला झोप येत नाही. आम्हाला असं वाटतं की येऊन आम्हाला मारतील तर कसं होईल, आणि जरा खट करून ते बाऱ्याने डबा जरी पडला तरी असं वाटतं की आला का चोर आम्हाला मारायला. ती दहशत आहे. आणि शास्त्र सांगतं देवाचं आगमन पृथ्वी तलावरती दहशतीसारखं असणार आहे, आणि ती दहशत ज्याला समजते ना, तो व्यक्ती रात्रीच उठून प्रार्थना करायला लागतो. आज आम्हाला देवाची दहशत माहित नाही, म्हणून आमचं जीवन एकदम निवांत चाललेलं आहे. दहशत नाही, देवाचं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. ख्रिस्ताला वधस्तंभी देताना देवानं दिलेला ख्रिस्ताला दंड आणि त्याच्या प्रेमानं आम्हाला मिळालेली सुटका, त्याच्या पाठीवरच्या 39 पटक्यानं मिळालेलं आरोग्य, याच प्रेमामध्ये आमचं जीवन आम्ही खर्ची करत आहोत. परंतु ज्यावेळेस प्रभूचं आगमन येईल त्यावेळेस देवाची दहशत असणार आहे. आणि ती दहशत इतकी प्रचंड, इतकी भयानक असणार आहे की ज्याच्यामुळं जे लोक तयार नाही, दहशत कोणाला आहे? जे लोक तयार नाही त्यांना दहशत आहे. मग तयार कोण आहेत ते तर आम्ही वाचलं. कोण तयार आहेत? ज्यांचे विचार चांगले आहेत, अंतःकरण शुद्ध आहे, जे रोज स्वतः देवाजवळ पश्चाताप करते, पारदर्शी होत आहेत. माझा विश्वास कमी झाला देवा, विश्वास कमी झाला तरी प्रार्थना करा देवा, कारण बायबल सांगतो मी ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस पृथ्वी तलावरती मला विश्वास आढळेल का. कोणकोणत्या गोष्टी आहेत? मनुष्याचं पुत्र अकस्मात येईल, कित्येक लोक दारूबाजी, संसाराची चिंता याच्यामध्ये अडकून पडले जातील. काय मी संसारात तर अडकून गेलो नाही ना? एवढा संसारिक मी झालो का? मग स्वभावामध्ये इतका अडकून पडलो, संसारामध्ये मी एवढा अडकून पडलो की देवाचं आगमन पण माझ्या लक्षामध्ये नाही. एवढं मी गडून गेलो की मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टी येत नाही. माझं कुटुंब, माझं घर, माझा परिवार, माझी नोकरी, माझं अमक, याच्यात तर आम्ही अडकून पडलो नाही ना. आणि बायबल सांगतं त्यांच्यासाठी ती दहशत असणार, कारण ते तयार नाही. आणि तयार नसलेल्यांना जबरदस्तीने नेणार नाही. नाही का? ते शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिका दोघं पण वाट पाहत होत्या. दोघींकडे दिवे होते, दोघींकडे भांडे होते. एकाच्या दिव्यामध्ये फुल तेल होतं, दुसरीच्या दिव्यात फुल तेल होतं, आणि ज्या दुसऱ्या 5 शहाण्या होत्या त्यांच्या भांड्यात पण तेल होतं. फरक फक्त एवढा होता, त्यांच्या भांड्यात तेल होतं, यांच्या भांड्यात तेल नव्हतं. यांच्या दिव्यात तेल आहे, त्यांच्या पण दिव्यामध्ये तेल आहे. ते पण झोपलेले आहेत, हे पण झोपलेले आहेत, दोघं पण झोपलेले आहेत. वर आल्यावर शहाण्या कोण ठरल्या? जे तयार आहेत, म्हणजे ज्याने दिव्यासाठी एक्स्ट्रा तेल घेतलेलं आहे. तयारी काय? एक्स्ट्रा धार्मिकता. जास्तीचं तुम्हाला करावं लागेल. जास्त धार्मिक, जास्त सहनशील, जास्त प्रार्थनाशील, जास्त विश्वास, जास्त त्याग, जास्त प्रभूसाठी काम करणं, सगळं जास्तीचं.
म्हणून हा एक मनुष्य यरुशलेम सोडून जाताना लुटारूच्या हाती सापडला. बायबल सांगतात त्या माणसानं त्याला उचललं, शमरोडाने त्याला उचललं, उतार शाळेच्या रक्षकाकडे आणलं आणि त्याच्या अगोदर त्याच्या जखमाला तेल लावलं, त्याला द्राक्षरस दिला आणि उतार शाळेच्या रक्षकाच्या हातात 2 टोल्या दिल्या आणि म्हटलं याला सांभाळ, मी जास्तीचं काही खर्च केल्यावर तुला आल्यावर देईल. आता उतार शाळेतले लोक आम्ही आहोत, जास्तीच आम्हाला करावं लागणार, मग तो आल्यावर देणार आहे. तुम्ही म्हणाल तेवढी धार्मिकता, चर्चला गेलो, देवाचं वचन ऐकलं, वचनाला मान डोलवली, खूप सुंदर होतं, शाळा सुटली, पाठी फुट नाही हो. कुठली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी देवाचं वचन नाही, देवाचं वचन तयार करण्यासाठी आहे, सिद्ध करण्यासाठी, आपल्यातलं उणे पण काढण्यासाठी. ते वचन आमच्या कानाला बरं वाटावं याच्यासाठी पण नाहीये, ते वचन आमच्या जीवनातली कमतरता निघून जावी याच्यासाठी. आणि म्हणून म्हटलं देवाची दहशत असणारे आणि दया कोणाला, जे लोक प्रभूच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते, ज्यांनी सहन केलं, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी रक्त सांडलं, जे अपमानित झाली, ज्यांची निंदा झाली. आणि परमेश्वर तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्त पण पृथ्वी तलावर येण्यासाठी तेवढाच उत्सुक आहे, कारण त्याला या ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी सहन केल्या ना, त्या सहन केल्या लोकांना त्याला मिठी मारायची आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून थाप मारून म्हणायचं, शब्बास माझ्या विश्वासुदासा, राखून ठेवलेलं वतन तू घे. आहे त्यांच्यासाठी, पण ज्यांची तयारीच नाही त्यांच्यासाठी दहशत आहे. एक वचन वाचा, यहूदाचं दुसरे करंथीकराचं पत्र 5वा अध्याय त्याचं 11 वचन. काय म्हटलं वाचा? दुसरे करंथीकराचं पत्र 5वा अध्याय 11 वचन. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालो आहोत आणि तुमच्या सत्सत विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहोत अशी आशा मी धरतो. प्रभूच्या आगमनाच्या भयाची जाणीव घेऊन मी माणसाची समजूत घालतो. आणि तिथे असं म्हटलं, प्रभूला तर आम्ही प्रगट झालो आहोत. समजते का तुम्हाला काय प्रभूला प्रगट होणं म्हणजे? देवाने तुम्हाला बरोबर ओळखलेलं आहे. मी नाही ओळखलं, तुमच्या घरातले लोक तुम्हाला ओळखणार नाही, पण देव बरोबर ओळखतो. देव बरोबर ओळखतो कोणाला त्याची भयाची जाणीव आहे. मला नाही कळत, माझ्या दृष्टिकोनातून मी माणसांकडे पाहतो, मी काय म्हणणार आहे, तो व्यक्ती खूप चांगला आहे देवाच्या भयामध्ये, तो काय प्रार्थना करतो म्हणून तो देवाच्या भयात नाही. हो, मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. अरे तो की अरे अनितिमान माणसा, माझ्यापासून दूर हो. देवाचं भय कोणाला आहे? देव प्रत्येक व्यक्तीला बारकाईने ओळखतो. कान देऊ नाही का? देवाच्या न्यायाविषयी मी तुम्हाला सांगत आहे, न्यायापासून कोणतीच गोष्ट लपली जाणार नाही, एक सुद्धा नाही. न्याय होताना कुठलीच गोष्ट दुर्लक्षित केली जाणार नाही. नीट ऐका काय सांगतो. शब्द सगळ्यांच्या सीडी तयार आहेत रोजच्या रोज. आमच्याकडे जर सगळा ते आधार कार्डाचा बायोडेटा, नुसतं एक ठसा डोळा, ते सगळं केलं की लगेच येतं. मनोज तेलोरे, अमोलनगर, प्लॉट नंबर 56, शिलो चर्च, 8 प्लॉट तिथे चर्च आहेत, त्याच्यावरती राहायला आहेत. लगेच मोदीला कळतं इथे आहे. इथे एवढं ज्ञान आहे. देवाचं किती फास्ट आहे. सगळा हिशोब, तुमचे ठसे तिथे आहेत. तुम्ही काय बोलला तो शब्द, म्हणून बायबल सांगतं देवा तू बोलशील तेव्हा तू न्याय ठरशील. का मी तुम्हाला सांगते, देवाचं भय ज्यावेळेस तुमच्यामध्ये येईल ना, देव कोणतीच गोष्ट लपवून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट. तिथं म्हटलं तू आपल्या भावास अरे मूर्खा म्हटलं, ते तर आमचं कॉमन शब्द आहे. मूर्ख आहे, तुला काय कळत नाही, पण बायबल सांगतं की त्याचा हिशोब होणार आहे. आता एवढ्या शब्दाचं होणार आहे, बाकीची तर लिस्ट किती आहे? किती वेळा किती शब्द, कुणाविषयी किती आपण बोललो, किती अपशब्द काढले, आणि शास्त्र सांगतं त्या प्रत्येक शब्दाचा हिशोब घेतला जाणार आहे. तयार व्हा. यासाठी मी तुम्हाला सांगतो की देवापासून सगळ्या अवस्था देवासमोर आहेत, आणि म्हणून प्रभू येशूच्या आगमनाची वाट पाहत असताना त्याला तयार होणं ही आमची गरज आहे. स्वतःची तयारी करणं. ज्याला वाटतं ना मला स्वर्गामध्ये जायचं, दावीद जसं म्हणतो माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू संभाळ, त्याला स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तसं पौल म्हणतो मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. तसं आमच्यामध्ये ख्रिस्तानं प्रतिदिवशी प्रगट व्हावं.
आमच्या मधला ख्रिस्त प्रतिदिवशी वाढावा, आमच्यातला ख्रिस्त प्रतिदिवशी जोपासला जावा, आमचे स्वभाव प्रतिदिवशी बदलावे आणि त्याच्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागणार आहे. आमच्या विचारांचं पवित्रीकरण व्हायला पाहिजे. विचारामध्ये कुठेही पाप घडता कामा नये. आणि तुम्हाला माहिती का, आता सगळ्यात मोठं काम सैतान विचारांच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचं काम अनेक लोकांना करत आहे. परवा आपण बघितलं ते ब्लू व्हेल नावाची जी गेम, एक गेम ब्लू व्हेल, मला पण ते आलं होतं पण मला माहित नव्हतं ते तसलं काय. ते फेसबुकवर एकाने मला पाठवलं. मला तो मुलगा मेल्यावर कळलं की ती गेम अशा पद्धतीची गेम आहे. त्या गेम मध्ये काय फक्त लेवल सांगितलेले आहेत आणि ते त्या व्यक्तीने ज्याने गेम बनवली ना त्याला म्हटलं अरे तू काय हे लेवल केलेली. शेवटच्या लेवल मध्ये आत्महत्या करायला सांगितलेली आणि जवळजवळ 279 लोकांनी आत्महत्या केली. त्याच्यामध्ये तरुण पण आहेत, लेकरं पण आहेत. 14 वर्षापासून 10 वर्षापर्यंत ती लेकरं आत्महत्या करतात. मग कसं काय आत्महत्या करेल की पहिली लेवल का पार केल्याबरोबर तो सांगतो की तुमच्या हातावर ब्लेडने कापा आणि त्याचं व्हिडिओ करून आम्हाला पाठवा. आणि त्या विचाराने बरोबर त्या लेकरांना आणि त्या मनुष्याला बोललं तू असं का केलं. तो म्हणतो जगामध्ये अशा लोकांची गरजच नाही, त्यांनी मेलच पाहिजे. काय विचार किती वाईट विध्वंसक. आणि सैतान अशाच प्रकारचे विचार लोकांमध्ये घालणार आहे की जेणेकरून त्यांना दैवी विचार त्यांच्यामध्ये येऊ नये, त्यांनी अडकून पडावं. म्हणून तो म्हणतो कोण सिद्ध आहे आगमनासाठी, ज्यानं विचारांमध्येच ख्रिस्त बसवलेला आहे. असे दिवस येतील. निर्माण करणारे लोक कोण आहेत? ते सगळे बुद्धिवान लोक आहेत ज्याला देवानं ज्ञान दिलेलं आहे. आज तेच लोक देवाच्या ज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे. आज तुमच्यामध्ये असणारं ज्ञान, या ज्ञानामध्ये ख्रिस्त आहे का? का तुमच्या विचारांमध्ये पूर्णपणे ख्रिस्ताला तुम्ही बाहेर काढलेले, प्रगट झालेला आहे देव. सांभाळा. एक आत्मिक लोक म्हणून आम्हाला सतत जागरूक राहिलं पाहिजे. यहूदाचं पत्र 21 वचन वाचा बरं. यहूदाचं पत्र 21 वचन, एकच अध्याय 21 वचन. सार्वकालिक जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा, वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा, देवाच्या प्रीतीमध्ये राखा. बायबल सांगतं येशूच्या आगमनाची म्हणजे त्याच्या दयेची वाट राखावी आणि वाट पाहावी आणि आम्हाला देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही राखून ठेवावं. देवाचं प्रेम आमच्यामध्ये असावं. देवाविषयीचं प्रेम असू द्या. ज्या व्यक्तीला देवाविषयीचं प्रेम नाही ना, तो जगात असा काही गुरफटून जाईल ना. आज आम्हाला जगात, लक्षात ठेवा, तुम्हाला देवाच्या प्रेमापासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करील. पौल म्हणतो त्याप्रमाणे मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे, धोपे, या असंख्य गोष्टींची लिस्ट त्यानं सांगितलेली आहे. असं देवापासून तोडणाऱ्या आम्हाला अनेक गोष्टी आहेत. काही वेळेस मित्र तोडतील, काही वेळेस परिवारातले लोक तोडतील, त्यावेळेस तुमची नोकरी तुम्हाला तोडेल, त्यावेळेस तुम्हाला तुमचं धन तोडेल, कोणीतरी तुम्हाला देवाच्या प्रेमापासून तोडतील. देवाच्या प्रेमामध्ये तुम्हाला मजबूत राहण्यासाठी जर स्वर्गामध्ये पोहोचायचे ना, तर या जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडू नये. आमचं लक्ष देवाच्या राज्याकडे लागावं. देवाच्या राज्यामध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला आणि आटोकाट प्रयत्न करावा लागणार आहे. आणि ख्रिस्ताच्या दयेची वाट, म्हणून मी तुम्हाला सांगितलं दोन, एक देवाची दया आणि देवाचा न्याय. मग देवाची दया कोणाला असणार आहे? तयार असणाऱ्या लोकांना. तयार कोण आहेत? ज्यानं सगळ्या गोष्टीच्या बाबतीत स्वतःला तयार केलेले. नुसतं चर्चला गेल्यावर कोणी तयार नाही, लक्षात ठेवा. कोणी त्या भ्रमात राहू नका. मी चर्चला जातो, मी सगळं काही बायबल वाचन करतो, मी प्रार्थना करतो, या गोष्टी तुमच्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी आहेत. मग खरं आगमनासाठी तयार कोण आहे? ज्याला वाटतं ना प्रभू येणार आहे. आज तुम्हाला जर कळलं आजच्या दिवशी प्रभू येणार आहे, आज सगळ्यांना सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला पत्र पाठवलं, पवित्र आत्म्याने तुम्हाला प्रगट केलं, रात्री सांगितलं पहा पहाटे 4:30 वाजता मी येणार. मला वाटतं सगळेजण जाऊन एकमेकाला उठून क्षमा करा, क्षमा करा, काही चुकलं असेल तर मरणाच्या अगोदर सगळ्याला क्षमा मागतो, काही चुकलं असेल तर क्षमा करा, काही चुकलं असेल म्हणजे आम्ही मरणाची जाण्याची तयारी करतो. मग ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करत असताना अंतःकरणात राग, द्वेष, मत्सर कसा असतो? अशुद्ध जीवन, जगिक जीवन, वासनेनं, लालसेनं भरलेलं जीवन कसं जगू शकतो? ज्याला वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त यायला वेळ आहे, तुम्ही पुढे वाचाल की ते लोक खाली खुशालीमध्ये जीवन जगत आहे, आनंदाचं जीवन जगत आहे. त्याने देवाची दया मिळू शकत नाही. देवाची दया मिळवण्यासाठी आम्हाला
आम्हाला पात्र बनावं लागेल. म्हणून यहूदाच्या पत्रामध्ये असं सांगितलं गेलं की ख्रिस्त सार्वकालिक जीवनासाठी येशूच्या आगमनाची म्हणजे दयेची वाट पाहत राहा. दयेची वाट पाहत राहा म्हणजे सतर्क राहा, जागृत राहा. आणि कशा पद्धतीने जगाचा न्याय होणार आहे आणि जगावरती किती भयानक न्याय येणार आहे ते आम्ही पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. परंतु या ठिकाणात आपण थांबूया आणि देवाजवळ प्रार्थना करू. प्रभू, ज्या जगावरती न्याय येईल त्या तुझ्या लोकांना सुरक्षित ठेव, तुझ्या लोकांचा बचाव कर. देव कर.